महायुतीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भिवंडी शहरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला कपिल पाटील यांनी अभिवादन केलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय मुद्दे उपस्थित केले जातात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि मुद्दे कोण उपस्थित करतात? मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्याने विकास थांबवला ते, ज्यांना विकासाशी काही पडलं नाही, फक्त सत्तेसाठी एकत्र आले, परिवारातली सत्ता टिकवण्यासाठी एकत्र आले, ह्या लोकांना काय अधिकार आहे? 10 वर्षामध्ये देशामध्ये मोदीजींनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढतो आणि जनतेला विश्वास मोदीजींवर आहे। आणि म्हणून तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक महायुतीचा उमेदवार म्हणून मी जरी लढत असलो तरी निवडणूक जनतेने हातात घेतली। त्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामधून उमेदवारी अर्ज भरताना लोकांचा आशीर्वादाच्या रूपाने मिळालं, तो एक भिवंडी शहरातल्या नागरिकांनी बघितलेला रेकॉर्ड आहे। आणि म्हणून निश्चितपणाने मी सांगेन की या ठिकाणी भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीची तिसरी टर्म ही 100% होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।